आज आपण पाकातली गोड आंब्याची आमसुलं करणार आहोत. 1 वर्ष काय 2 वर्ष पण ही आमसुलं आहे ती चांगली टिकतात. त्याच्यासाठी इथे 1 किलो कैरी घेतलेली आहे. ही कच्चीवालीच कैरी आहे. तिला स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे आणि 5 ते 6 तास याला पंख्याखाली सुकवून घेतलेली आहे. कैरीमध्ये थोडं पण पाणी ठेवायचं नाही. कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा थोडी कमी आपण अशी राई घालायची आहे. थोडी राई मी त्यातलीच काढलेली आहे 1 चमच्यातली. अर्धा चमचा मेथीदाणे घालायचे आहे. मेथीदाणे घातल्याने आपली गोड कोकमा आहेत ना ती जास्त दिवस चांगली टिकतात. त्यांना कीड दालचिनी, 10 ते 15 काळी मिरीचे दाणे, 5 ते 6 लवंग आणि 1 चमचा बडीशेप ती पण आपल्याला तेलामध्ये घालायचे. 1 चमचा हिंग आणि ही कैरी घालायची आणि चांगली अशी आपल्याला परतून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं कैरी आपल्याला तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे. 3 मिनिटं कैरी चांगली परतून घेतलेली आहे. गूळ घालायचा आहे, पण गूळ एकदम बारीक चिरून घालायचा. इथे मी 400 ग्राम गूळ घातलेला आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि गूळ वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं, नाही तर खाली कढईला तो चिटकू शकतो. 1 चमचा मीठ घालायचं, अर्धा चमचा हळद, 2 टीस्पून घरचा लाल मसाला. ह्याला चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कैरीच्या पोळी आहेत त्या पाकामध्ये चांगल्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. जेवढ्या तुम्ही चांगल्या शिजवणार ना तेवढ्या त्या जास्त दिवस अशा टिकणार आहेत, म्हणून चांगल्या शिजवून घ्यायच्या. अधूनमधून ह्याला मिक्स करायचं आहे. एकदम पण कडक पाक करायचा नाही, पण 2 तारी पाक इथे आपल्याला करायचा आहे. म्हणजे एकदम चिकटवाला घट्टवाला पाक आपल्याला करायचा आहे. बघू शकता आपल्याला अजून थोडेसे आपल्याला शिजवायचे आहेत. कशा शिजले आहेत बघा मस्तपैकी अशा. पावसातून टाईमपास म्हणून ना खाण्यासाठी हा गोड आंबा खूप छान लागतो. नक्की करून बघा. 1-2 वर्ष आरामात टिकतो. आपला शिजला आहे. गॅस बंद करायचा आणि या पोळी आहेत त्या आपल्याला गाळून घ्यायच्या आहेत. तेव्हा हे पाक आहे तो आपल्याला गाळून काढायचा आहे. म्हणून ह्या कैरी आहे ती आपल्याला अशी चाळणीवरती ओतून ठेवायची. चाळणीवरती आपण ओतून ठेवली ना की पाक आहे तो खाली पडून जातो आणि फोडी अशा राहतात. मग तुमच्याकडे जर ऊन असेल ना तर यांना थोडा वेळ उन्हामध्ये सुकवायची, पण माझ्याकडे ऊन नाही आहे. मी अशाच बाटलीमध्ये भरून ठेवणार आहे. काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची. वर्षभर आरामात टिकतात. आजची जर तुम्हाला ही गोड आमसुलं आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि घरच्या सण चॅनलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.